हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण. तर माझी सुरुवात झाली आहे सुंदर अशा कामाने, म्हणजेच आपली रोजची घरातली कामं. तर आत्ताच मी पण उठले सकाळच्या वेळी आणि छान असा चहा वगैरे करायला ठेवला आहे. कारण का त्रिशाने रात्रभर इतका वैताग दिला आहे. मी रात्रभर जागे होते, त्यामुळे माझं डोकं वगैरे खूप दुखत होतं, म्हणून मी थोडा उशिरापर्यंत झोपले. आणि आत्तापर्यंत त्रिशा झोपलेली आहे. 10 वाजत आले ते तरी त्रिशा झोपत आहे, झोपलेलीच आहे, कारण ती रात्रभर जागली आहे त्याच्यामुळे. तर आता सध्या तर मला खूप कामं आहेत. मी म्हणजे काल रात्री आत्यांनी राशन वगैरे आणलं होतं, तर तेच राशन मला सगळं व्यवस्थित लावायचं आहे, चहा प्यायचा आहे आणि त्रिशाला उठवायचं आहे, जेणेकरून तिला नाश्ता वगैरे चालेल. तर आजचं दिवसभराचं रुटीन हे त्रिशाचं असणार आहे. त्रिशा दिवसभरात काय काय करते, काय काय नाही करत, बघा तुम्ही तिची मजा. दिवसभर झोपते आणि रात्रभर जागते. तर चला तुम्हाला दाखवते त्रिशा काय करते, मी घरात काय करायला लागले. हे बघा, काल राशन आणलं होतं, तर तेच राशन मला सगळं सॉर्ट आउट करायचं आहे. आणि तांदूळ आहे इथं, तर मला भात देखील टाकायचं आहे. आणि हे बघा कशी झोपल्यात आहेत मॅडम, या कशी हालती झोपेतच आहे. तर झोपलेली आहे ही, आता उठेलच थोड्या वेळामध्ये, कारण तिला भूक लागलेली असेल. तर आता मी पण चहा वगैरे पिऊन घेते, म्हणजे पटापटा तिला मला उरकता येईल, आवरता येईल. ठीक आहे. मी त्रिशाची नाचणी केली आहे. एका साईडला पाणी घेतलं आहे आणि तीही उठून बसली आहे. हे बघा उठली आता. त्रिशा उठली का ग मम्मा तू? अरे बापले, उठली उठली उठली. त्रिशा उठली उठली उठली, मम्मा उठली, आमची उठली. भुकी लागली तुला? भुकी लागली तुला, तर चला मी हिला चारते बिरते, तिला भूक लागली आहे. तर आताच त्रिशाला घेऊन आले बाहेर. तर हे बघा कशी झोपून राहिली. त्रिशा उठ ग मम्मा, नाचणी नाही खायची. हिचं असंच आहे, मांडीवर घेतलं की झोपून जाते. मग आळस कशी देते. लहान लेकरांची लाईफ किती छान असते ना. सकाळी उठायचं, खायचं प्यायचं, मस्त मालिश वगैरे करायची, आंघोळ करायची आणि झोपायचं. कशी ओरडायला लागली. चला तर तिला नाचणी वगैरे चारून घेते. नाचणी वगैरे खाल्ली, औषध वगैरे पिलं आणि तिला शिला दिली. म्हटलं थोड्या वेळ इथं खेळ, तर रडायला लागली. मला म्हणते तुम्हाला घे. हे कशी रडते, खाऊन पिऊन रडणं हायचं. काय झालं रडायला तुला? का रडायली तू? तुला घेऊ मी? जा, मी नाही घेणार. मग घरातली कामं कोण करणार तुला घेतल्यावर? ओ गो माझं पिलू गाय, काय झालं तुला? बघा असं असते, घरातले काम राहतात आणि हिला फक्त घेऊन बसायला लागते. बरं नको रडू, गप गप गाय, गप ग. रडत होती म्हणून मी त्याला पालथी टाकली, त्यावेळेस ती शांत बसली. खूप अवघड आहे, हिचं जरा पण खाली राहत नाही. पालथी टाकल्यावरच तेवढी शांत बसते. चला मी पटापटा कामं करून घेते, कारण डॉक्टरांनी सांगितलं त्रिशाला सारखी पालथी टाकायची. तर आता माझी धुणं भांडी वगैरे झालेली आहेत. आता म्हटलं की ह्याच्यात साखर वगैरे टाकून घेतली, राशन आणलं होतं त्याच्यामुळे. म्हटलं डब्याला थोडंसं छान असं पुसून घ्यावं, कारण का डब्याला मी मागच्या महिन्यात घासलं होतं, पण आता ह्याच्यात साखर भरपूर आहे, त्याच्यामुळे मी पहिले ह्या डब्याला पुसून घेते. ते आपण वापरतो, हाताचे डाग वगैरे लागतात त्याच्यामुळे. आणि त्रिशा आता शांत आहे, तिला परत झोप लागली आहे. आताच उठली होती, थोड्यापूर्वी नाश्ता वगैरे केला, आता परत झोपायला लागली. लय काम असतं, काही म्हणा असं म्हणजे नाही का, आपण विचार करतो घरात असलं की काही कामं नाही असं तसं, पण रोजच्या आपली खूप भरपूर कामं असतात. त्याच्यामध्ये लेकरांना बघायचं खूप अवघड आहे. आणि त्याच्यात मी असा विचार करत होते की आता जॉब वगैरे बघावं कुठंतरी. त्रिशा आता 1.5 वर्षाची झाली आहे, पण कामच मिळत नाही. काही ठिकाणी म्हणतात पैसे भरा तुम्हाला जॉब मिळेल असं तसं, पण त्या कामांचा काही उपयोगच नाही, नाही का. म्हणजे पैसे भरायचे, नंतर काम बघायचं वगैरे. वर्क इंडिया ॲप्लिकेशनवर पण मी बघितलं, खूप ठिकाणी रिझ्यूम दिले ते, पण कसं आहे 12 आणि 13 हजारामध्ये काम करण्याला काही अर्थ नाही. जर काम करायचं असेल तर ॲटलिस्ट 15-16 हजार तरी सॅलरी पाहिजे.
कसं आहे, आजकाल खर्च खूप वाढला आहे प्रत्येक गोष्टीचा, त्याच्यामुळे ॲटलिस्ट तेवढी तरी सॅलरी पाहिजे. तर चला बघू कुठं काम भेटतंय का नाही. काम भेटलं तर तेवढंच बरं आहे. आणि त्यामध्ये काय म्हणतात, त्रिशाचे पप्पा तर सकाळी डबा वगैरे घेऊन जात नाही, त्यामुळे मी विचार करते की जेवायला आता दुपारी जेवणासाठी काय बनवू, काय सुचतच नाही आहे. रात्री तर मी काय म्हणतात भेंडीची भाजी बनवली होती, पण आता कळत नाही की काय बनवायचं आहे जेवायला. त्रिशाला तर पालकची भाजी पातळ आणि काय म्हणतात भात केलेला आहे. पण आता मला आणि माझ्या त्रिशाच्या पप्पांना काय बनवायचं समजत नाही. आता डब्याला बनवलं होतं, डब्याला मेथीची भाजी बनवली होती, गवारची भाजी बनवली होती. तर आता आमच्या दोघांसाठी काय तर बनवावं लागेल, कारण आत्या मामा कामाला गेलेले, मग ते कधी पण येतील. कधी पण म्हणजे 5-5:30चा टायमिंग आहे त्यांचा कामावरून यायचा. आणि दिवसभर मग मी आणि त्रिशा आम्ही दोघीच घरी असतो. ते बघा कशी शांत पडली आहे, सुन्न दाखवते थाला. बघा किती शांत पडले. त्रिशा काय झालं, मम्माला झोपी आली मम्माला. तर घरातली सगळी कामं त्रिशाला बघत बघत करावी लागतात, नाही तर मग ती राहत नाही खाली. पण आता शांत पडली आहे ती. तर चला मी पटापटा कामं वगैरे उरकून घेते, तिला पण आवरायचं वगैरे. चला बघा आता कशी बसली आहे ती. तिला बसता येत नाही कारण तिचा तोल जातो, त्याच्यामुळे तिला अशी बसवली आहे सपोर्टसाठी. कशी शिलासोबत घेऊन बसली आहे, टी व्ही बघत बघत आपलं चाललं आहे तिचं. पडली 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 त्रिशा, पडली पडली पडली. हे बघा, ओ गो बाया बाया बाया, गुचकी लागली का त्रिशाला. पाणी प्यायचं का मम्माला आमच्या, पाणी प्यायचंय. तर बघता बघता आता दुपार झालेली आहे आणि त्रिशा इथंच बसलेली आहे. तर मी आता तिचं तेल वगैरे गरम केलं आहे, थोडंसं पाणी गरम केलं आहे तोंड हातपाय पुसायला. तिचे कपडे वगैरे आणले आहेत, पावडरचा डब्बा, काजळ सगळं घेऊन आले. तर आता त्रिशाला छान असं तयार करते, कारण मी तिला कालच आंघोळ घातली होती. आणि जर तिला रोज आंघोळ घातली तर तिला सर्दी ताप असं होतं, म्हणजे ती खूप नाजूक आहे, त्याच्यामुळे तिला रोज आंघोळ घालणं होत नाही. मग मी दिवसाआड तिला आंघोळ घालत असते. तर आता कालच आंघोळ घातली होती, तर आता मी तिला पटापटा आवरून घेते आणि त्याच्यानंतर तिला जेवण चारते. तर हे तिचं आजचं दिवसभराचं रुटीन असणार आहे. बघा मी कशा पद्धतीने त्रिशाला सांभाळते, काय काय करते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल काय रुटीन आहे काय नाही. तर चला मी दाखवते मी काय काय वस्तू घेतल्या ते तिच्या. बघा ह्याच्यात गरम पाणी घेतलं आहे, तेलाची वाटी आहे, ह्याच्यात दुपारच्या तिच्या गोळ्या वगैरे आहेत. आणि हे पावडरचा डब्बा, हा काजळचा डब्बा. हे काजळ आम्ही घरातच तयार केलेले आहे आणि तिचे कपडे वगैरे घेतलेले आहेत आणि ती इथे बसलेली आहे. तर चला तिला आवरून वगैरे घेते पटापटा. तर हे बघा त्रिशा आता बसून थकून गेली हाय. मग आता आम्ही पटापटा नवीन मेकअप करणार हाय. हो की नाही मम्मा, मेकअप करणार हाय तू. हां चला आता मी हिचे पटापटा कपडे वगैरे चेंज करते, तोंड हात पाय पुसून घेते. हक्की नाही का मम्मा, कशी बघते. आत्ताच मी मालिश वगैरे करून घेतली आहे, तिचे कपडे वगैरे बदलले, तोंड वगैरे पुसलं आणि आता त्रिशाला छान अशी पावडर लावायची आहे. हक्की नाही का मम्मा. त्रिशाचं जेवण वगैरे झालंय, तिला इथं बसवली आहे, आता झोपिली. बघा हिने तर आता झोपून घेतलं. त्रिशा ए मम्मा पिलू उठ ग आहे. हिला झोपवायची नव्हती खरं तर, पण आता हिने झोपून घेतलं. आता हिला किती वेळ जरी मी उठवलं तरी उठणार नाही, कारण का 3:15 वाजत आलेले आहेत आणि हिने झोपून घेतलं आहे. आता झोपली की रात्रभर झोपणार नाही.